आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची एक्सपोज टाकली आहे। बळीराजा पुन्हा ताकदीने उभा राहणार असं म्हणतायत मुख्यमंत्री। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असंही स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पाहणी दौरा केलेला आहे आणि या पाहणी दौऱ्यानंतर बळीराजा पुन्हा ताकदीने उभा राहणार, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हटलेलं आहे। नुकसानाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही एक्सपोज टाकलेली आहे आणि या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी बळीराजाला बळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केलाय। काय टाकली आहे एक्सपोज आपण बघूयात। राज्यात अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। बळीराजा पुन्हा उभा राहील असं म्हणत त्यांनी ही पोस्ट टाकलेली आहे। माढा, लातूर, औसा, निलंगा या परिसरात नुकसानाची पाहणी केली। नुकसान पाहून मन विषण्ण झालं। अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालंय। संकटावर मात करण्याची शेतकऱ्यांमध्ये ताकद आहे। हे संकट तात्पुरतं आहे, बळीराजा पुन्हा उभा राहील असं म्हणत बळीराजाला बळ देण्याचं काम मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी केलेलं आहे। पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी मन विषण्ण झाल्याचंही वक्तव्य केलेलं आहे। तर सरकार तुमच्या पाठीशी आहे असा धीर देण्याचं काम सुद्धा केलेलं आहे। एकीकडे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात झालेली हानी आणि ही हानी अपरिमित अशा स्वरूपाची। जमीन खरडून निघालेली, शेतीचं नुकसान, हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला, तर घरामध्ये साठवलेलं अन्नधान्य हे भिजून गेलं, सडून गेलंय आणि त्यामुळेच आता खायचं काय असाही प्रश्न अनेकांच्या समोर आवाजून उभा आहे। हा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। ज्यावेळेला पाहणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी तेव्हाचा हा व्हिडिओ। या संपूर्ण परिसराची त्यांनी पाहणी केली। या भागात हेलिकॉप्टरनं जात असताना संपूर्ण विदारक परिस्थिती आणि दृश्य ही दिसत होती। त्यानंतर उपस्थित अनेक जण रडतच त्यांच्या समोर गाऱ्हाण गात होते। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, मुख्यमंत्र्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांना एक्सपोजच्या माध्यमातून। नक्कीच शेतकऱ्यांना आता तीच गरज आहे, कारण शेतकरी हा मराठवाड्यातील असेल, म्हणजे आपण जर बीड आणि धाराशिव, सोलापूर या 3 जिल्ह्याचा विचार केला तर पूर्णपणे खचलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना आता अपेक्षा फक्त सरकारकडून आहे। आणि त्यामुळे आज काल आपण बघितलं की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या भागात पाहणी केली। आज त्यांनी ट्विट केलं, त्यातून पुन्हा एकदा त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय आणि महत्वाची घोषणा देखील त्यांनी या सगळ्या माध्यमातून केली आहे। जिथे पंचनाम्यासाठी पोहोचणं शक्य नाही त्या ठिकाणी ड्रोन किंवा मोबाईलवर जे फोटो व्हिडिओ येतील त्याच्या आधारे पंचनामे केले जाईल। त्यामुळे कुठेतरी आता जो मराठवाड्यातील शेतकरी आहे, जो पूर परिस्थितीमध्ये खचला आहे, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न सरकारकडून सतत केला जातोय आणि तोच प्रयत्न मुख्यमंत्री यांच्याकडून केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एक महत्वाची पोस्ट त्यांनी केलेली आहे। काल देखील त्यांनी शेतकऱ्यांची बांधावर जाऊन पाहणी केली, त्यावेळेस त्यांनी देखील शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाला कामाला लागण्याच्या सूचना केल्या आणि आता पुन्हा एकदा आज देखील ट्विट करत त्यांनी जे आहे तर शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हीच आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गरज आहे आणि ती त्यांना कुठेतरी धीर देण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतोय। नक्कीच मोहसिन, मात्र वारंवार एकच प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करणार का या भागामध्ये। मात्र त्यावरती कोणतंही भाष्य हे या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्र्यांकडनं केलं जात नाहीये। या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांचं? नक्कीच आपण ज्या वेळेस सगळे मंत्री असतील किंवा जे लोकप्रतिनिधी त्यांना हा प्रश्न विचारतोय, पण ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही निकष आहे आणि त्याची चाचपणी जी आहे ती केली जात आहे। मात्र प्रत्यक्षात जी परिस्थिती आपण बघितली तर अनेक भागांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्याला ओला दुष्काळ म्हणता येईल, कारण आज 4-5वा दिवस उलटलेला आहे, मात्र अजूनही शेतांमध्ये पाणी तुंबलेलं आहे आणि त्या जमिनीचे मध्ये एवढा पाऊस पडलाय किंवा एवढं पाणी तुंबलंय की आता ते पाणी निसरण्यासाठी देखील जागा उरलेली नाही। मग अशा परिस्थितीत याला ओला दुष्काळ म्हणायचं नाही का, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। मात्र यावर स्पष्टपणे कोणताही नेता किंवा सत्ताधारी नेते असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते बोलायला तयार नाही। मात्र जी परिस्थिती आहे किंवा जे अभ्यासक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा
शेतकरी जे अनेक वृद्ध शेतकरी आहेत ते म्हणतात की आम्ही एवढ्या पिढी घातली, असा पाऊस कधी बघितला नाही. 5-5 दिवस शेतातून पाणी ओसरत नसेल तर हा ओला दुष्काळ सारखी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे ही मागणी सतत शेतकऱ्यांकडून केली जाते की आता ओला दुष्काळ जाहीर करा. अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला धरणांमधनं पाण्याचा विसर्ग झाला तो सुद्धा काही वेळेला मोठ्या प्रमाणात झालेला होता आणि त्यामुळेही काही गावांना हा पूर्णपणे पाण्याचा वेढा पडला. तर यात काही मानवी त्रुटी होत्या का, याबद्दल काही बोलणं झालेलं आहे का, त्यावर काही मंत्र्यांचं सांगणं आहे का? कारण अचानक काही हे पाणी आलेलं नाहीये, आधीपासूनच जर पाण्याचा विसर्ग झाला असता तर ही परिस्थिती कदाचित ओढवली नसती असंही काहींचं म्हणणं आहे. नक्कीच आपण जे काल चित्र दाखवलं की बीड जिल्ह्यात नेमकी परिस्थिती कशी उद्भवली आणि सिंदफणा नदीतून जो पूर परिस्थिती निर्माण झाली, कुठून हा बांध फुटला किंवा जी नदी फुटली त्या ठिकाणी आपण पोहोचलो होतो. आणि तितक्या शेतकऱ्यांनी आरोप केला की हे काम करताना त्रुटी राहिल्या आणि त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवलेली आहे. मात्र जेव्हा आपण या नेत्यांना मंत्र्यांना आपण प्रश्न विचारतो किंवा अधिकाऱ्यांना विचारतोय तर त्यांचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आता नंतर बघू, आज आम्हाला हा जो शेतकरी खचलाय किंवा हे शेतकरी अडचणीत आहे, आज त्याला उभं कसं करता येईल, त्याला आर्थिक मदत कशी करता येईल हे प्रयत्न करतोय. आणि ह्या सगळ्या ज्या त्रुटी आहेत त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल, त्याची पाहणी केली जाईल. पण हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.